असतं की तू माझ्या कोकणासाठी काय करणार आहे त्याच्याकडे सांगायला काही नसतं। हे असे उमेदवार आणि या उमेदवाराला आपण निवडून देणार। मित्रांनो, कोकणाचा विकास करत असेल तर कोकणाच्या गोष्टीमध्ये दोन लक्ष केलं पाहिजे। एक म्हणजे कोकणाचा हा जो महामार्ग आहे, ज्यासाठी या जन आक्रोश समितीने आझाद मैदानापासून सुरू केलेली घोडदौड आहे, त्या घोडदौडमध्ये तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी सहभागी झाला पाहिजे। ही पहिली गोष्ट। कारण जोपर्यंत हा महामार्ग बनत नाही तोपर्यंत तुमच्या आणि आमच्या सुखकर आणि समृद्ध जीवनाचा महामार्ग तयार होणार नाही, हे लक्षात ठेवून चाला। रेल्वे इज नॉट एव्हरीथिंग, कारण तो सिंगल रेल्वे रूट आहे, डबल व्हायला त्याला खूप वर्ष जातील। आता तो मधु दंडवते साहेबांचा काळ संपलेला आहे, आता मधु दंडवते नाहीये, त्यामुळे तुम्हाला महामार्गच लागेल। ट्रान्सपोर्टेशनसाठी महामार्गच लागेल, टुरिस्टसाठी महामार्गच लागेल, फॉर लोकल इझी अँड कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्टसाठी पण महामार्गच लागेल। म्हणून त्या महामार्गाच्या जन आक्रोश समितीच्या आंदोलनामध्ये आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती, ज्याप्रमाणे देशाच्या सैन्यामध्ये घरातला प्रत्येक व्यक्ती सहभागी होतो, त्याप्रमाणे जन आक्रोश समिती आंदोलनाच्या प्रत्येक समितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभाग घ्या। यासाठी जर तुमची तयारी असेल तर सगळ्यांनी हात वर करून म्हणा की होय, मी या जन आक्रोश समितीमध्ये सहभागी होण्यास आजपासून तयार आहे। प्रत्येक व्यक्तीने हात वरती करून घ्यायचे, हे तुमच्या नावाची जबाबदारी आहे। आज या सहभाग या मुंबई मराठी स्मृती संग्रहालयामध्ये यासाठी नाही आलो की तिथे एखादा कार्यक्रम आहे, यासाठी आलो की रायगड, श्रीवर्धन, पुढे माणगाव, इंदापूर, इथे पुढे महाड, चिपळूण असेल, पुढे त्याच्यानंतर संगमेश्वर असेल, त्याच्या पुढे कुडाळ, सिंधुदुर्ग, प्रत्येक ठिकाणी आपली गावास्त बोलतो मी, पक्ष वगैरे बाजूला ठेवून बोलतो मी, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून। कारण कोकण हा इतका निसर्गरम्य आहे, जो अखंड महाराष्ट्रात जेव्हा मी फिरतो असा निसर्गरम्य एकही जिल्हा मला सापडलेला नाही, एकही जिल्हा। आणि ही कौतुकाची बाब आहे मित्रांनो, अभिमानाची बाब आहे की आपला कोकण इतका निसर्गरम्य आहे, इतकं सुंदर आहे, इतकं मोठं त्याला त्या ठिकाणी साम्राज्य लाभलेलं आहे। त्या गोष्टीचा जर ऱ्हास होईल तर तो फक्त आणि फक्त रिफायनरीने होणार। मी लाईव्ह बोलतोय, ओरिजिनल बोलतोय। मला माझ्या पक्षाचा, मला माझ्या संघटनेचा, मला माझ्या समाजाचा हा भाग इथे येत नाही, इथे येतो माझ्या लाल मातीचा, माझ्या कोकणाचा, माझ्या मातीचा। कारण या कोकणामध्ये मी जन्मलेलो आहे आणि म्हणून मी कोकणासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने आणि या वैचारिकतेने मी ते लढलं पाहिजे। म्हणून रिफायनरी येता कामा नये, कारण त्या रिफायनरीच्या माध्यमातून ज्या केमिकलचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार, त्याच्यातून जर उद्याच्या तारखेला त्या ठिकाणी कोकणाचा जर ऱ्हास झाला आणि हे निसर्ग जे आहे ते लोप पावलं तर त्यावेळेला नुकसान त्यातून अडीमुळेच होणार नाही, तुम्हा सर्वांचं होणार आहे, तुमच्या पुढच्या पिढीचं होणार आहे, हे लक्षात ठेवून चला। म्हणून त्या ठिकाणी कोकणामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प येता कामा नये, ज्याच्यामुळे कोकणाची माती, कोकणाची हवा दूषित होईल, कोकणाचा निसर्गाचा ऱ्हास होईल, त्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे। या दोन गोष्टी तुमचा फोकस असला पाहिजे। जन आक्रोश आंदोलन समिती आहे, त्यांनी व्यासपीठ उभं करून दिलेलं आहे, आमच्यासारखे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहोत, मी आहे, पण त्यासोबतच तुमच्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते ज्या वेळेपर्यंत जोपर्यंत त्या कोकणाच्या रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही। आज कोकणातला काही टप्पा राजापूरच्या पुढे अत्यंत सुंदर झालेला आहे, राजापूरच्या अलीकडे थोडा टप्पा बाकी आहे, तिथून पुढे आला की चिपळूणच्या अलीकडच्या पलीकडच्या भागामध्ये ही दुर्दैवी हे दुर्दैवी आहे, ही दुरावस्था आहे। तिथून पुढे गेलं की रायगडचा सगळा टप्पा, म्हणजे त्या रायगडला 2 वेळेचे खासदार, याच्या अगोदरचे मंत्री तटकरे साहेब, सगळं काय दिलं देवान त्याला, परमेश्वरानं सगळं काय दिलं, पण तटकरे साहेबांना हा कोकणातला रस्ता कधी करता आला नाही। अगदी दुर्दैव वाटतं, म्हणजे तटकरे साहेबांना कोकणातला हा रस्ता कधी दिसला नाही की तटकरे साहेबांना हा रस्ता चांगला व्हावा, आपल्या कोकणातला रस्ता व्हावा, हा समृद्ध जो रस्ता जो आहे महामार्गाचा तोही समृद्ध व्हावा, हे कधी वाटलं नाही। मी तटकरे साहेबांवरती दोष देत नाही, आरोप करत नाही, पण तटकरे साहेब हे कोकणातले आहेत, कोकणातले भूमिपुत्र आहेत, त्यांच्या मानसिकतेमध्ये कोकण हवा, त्यांच्या हृदयामध्ये कोकण हवा, तरच मधु दंडवते सारखं व्यक्तिमत्व घडू शकतं, तरच घडू शकतं, नाहीतर घडू शकत नाही।